राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। 5 वर्षांमध्ये 35 लाख घरे बांधण्याचं नियोजन देखील सरकारकडून करण्यात आलेलं आहे। प्रत्येक नागरिकाला 2035 पूर्वी शाश्वत, सुरक्षित व पर्यावरण स्नेही घरे मिळावीत यासाठी सरकारकडून आता नियोजन आणि प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास आणि नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे। यासाठी 70,000 कोटींची गुंतवणूक ही राज्य सरकारकडून केली जाणार आहे। 2007 नंतर हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने धोरण केलंय। 2015 साली आपण धोरण केलं होतं, परंतु ते धोरण आपण अंतिम करू शकलो नव्हतो आणि 2019 साली पण आपण केलं होतं, पण त्याच्यानंतरच्या सरकारने ते धोरण त्या ठिकाणी काही लागू केलं नाही। त्यामुळे 2007 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचं गृहनिर्माण धोरण सर्वसमावेशक, समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून केलेलं धोरण आज आपण केलंय।